काकी भारी काढते एकदम फास्ट. काकी कितीचा स्पीड आहे? 2 टन काढ. 2 काकी फटाफट काढ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पावसाला तर सुरुवात झाली आहे. जोरदार पाऊस पडतोय 2-4 दिवस झाले. तर शेतीला पण जोर पकडला आहे. सगळेजण शेतीला सुरुवात म्हणजे आपल्या भात लावणीला सुरुवात केली आहे सगळ्यांनीच. तर आपण आता तिकडे चाललो आहे. भात लावणी कशा प्रकारे करतात ते तुम्हाला दाखवायला. तर तुम्हाला माहीत असेल, पण आमच्या गावामध्ये कशा प्रकारे भात लावणी केली जाते ती तुम्हाला दाखवतो. पहिले बैल होते, तर आता 1-2-3 वर्ष झाले कोणाकडेच बैलाची जोतं दिसत नाही. आमच्या गावामध्ये किरकोळ 2 ते 3च जोतं असतील. तर इकडे मस्तपैकी चिक्कल झाली आहे गुरुची. पाणी लागायचं आहे अजून. अरे आबा काय जातो. आमच्या घराच्या बाजूची शेती चालू आहे लावायला. हे माझं घर आहे आणि ह्या साईडला पूर्ण शेती नांगरून ठेवलेली आहे. ह्या अजून लावायच्या. आत्ताच सुरुवात केली. पाऊस 2-3 दिवस खूप लागला मागे. आता 2 दिवस पाऊस थोडा गेला आहे. तर सर्वांनीच भात लावायला सुरुवात केली आहे. सगळीच तुम्हाला एक एक करून दाखवतो कशा प्रकारे भात लावतात. तर बघूया, पुढे जाऊया आपण. इकडे आलो आहे. मस्त भात काढतायत आणि तिकडे चिक्कल चालू आहे. चिक्कल करतात भात लावायला आणि इकडे भात काढतात आपला आबा वगैरे मस्तपैकी. बघूया आपला तरवा केवढा झालाय तो मोठा. आबा किती झाली लावून? आत्ताची सुरुवात केला नाही. 2च दिवस झाल्यात. पाऊस बी जोरात काका आहेत आपले आणि इकडे मस्त भात बीत काढायला चालू केलेलं आहे. काकी कुठे गेल्या? काकी एकदम स्पीड मध्ये भात काढ. आज रात्री अरे फटाफट 2 हातान काढ. फटफट फटफट काढायला पाहिजे भात. आबा भडाकलाय. हा पेंड्या धुतात आबा. अरे नेहरी बिरी इकडे घेऊन आले. सकाळी लवकर येतात त्याच्यामुळे भाकरी वगैरे घेऊन येतात मस्तपैकी. हा नाही टाकलाय, बनवून ठेवलाय. रेसिपी करताय. पेंड्या धुतात वरती घेऊन जायला. बाबू कळशी भर. सुकाट आहे काय? आपल्या शेतामध्ये खायची मजाच वेगळी असते. आपल्या हॉटेलला जी मजा येत नाही ती आपल्या शेतामध्ये मजा येते खायला आणि पोट पण भरतं. सुकाट आणि भाकरी मस्तपैकी. आणि शेतामध्ये काम केल्याने त्याला जी भूक लागते, खूप भूक लागते आपल्याला. खूप जेवढं खाऊ तेवढं कमी वाटतं. आबा चाललाय तिकडं पाण्याचा बंदोबस्त कराय. आज थोडा पाऊस कमी आहे. तर आपण जाऊया आता दुसरीकडे. सगळ्या गावामधल्या शेत्या बघूया सगळ्यांच्या. हा खाताय? हा शाबास. ते नेरी वगैरे चालली आहे. शुभूकडे आलोय बघायला. इकडे भात वगैरे लावतायत. काढतोय फटाफट फटाफट. बघूया कशा प्रकारे काढतोय. त्याचा स्पीड बघूया भात काढायचा. वा, आमची काकी पण एकदम फटाफट फटाफट भात काढती. मळी 5 मिनिटात संपून टाकील सगळी. तशान भात काढ. नागून झालं बघ. आपला शुभू भात काढताय. मला वाटतं पहिल्यांदाच काढतोय भात. वा, काकी भारी काढते एकदम फास्ट. काकी कितीचा स्पीड आहे? 2 टन काढ. 2 काकी फटाफट काढ. 100चा स्पीड आहे. 100चा स्पीड आहे आमच्या काकीचा. सनसन सनसन. प्रत्येकाचा स्पीड वेगळा वेगळा असतो. आमचं काका तिकडे काय बांध घालतात वाटतं.
वाहन काढता बाय हो. नमस्कार. चिक्कल बाय आहे. बघू शकता मित्रांनो, आताच पाऊस लागून गेलाय. असं वाटत नाही पाऊस येईल. पाऊस येईल तेवढं चांगलं आहे, कारण फटाफट पाणी मिळेल. आणि जर पाऊस नाही आला तर खूप हालत उडते. बघू शकता इकडे पाणी बिणी घ्यायला लागतं खालतून. आता इथे पण जुगाड केला की खालती मोटर लावल्याने वरती घेतलंय पाणी. दिसत नाही आहे. तर इकडे बघू शकताय, आम्ही पेंडी बोलतो याला. तुमच्याकडे काय वेगळं बोलत असतील. आम्ही भात काढून बांधतो त्याला पेंडी बोलतात. तर बघा गाठ बांधता येईल इतकी मोठी झाली आहे. आणि एवढी मोठी झाली की आम्ही भात लावायला घेतो. तर बघू शकता इकडं आमचा शुभू आज लय मेहनत घेतोय भात काढाय. काल फिरलावलं मस्त पैकी आपला सुशांत आज दांडी मारला ना ITS न. कोणी ITS बघितला तर धोंड मारतील. तर चिक्कल झाली आहे. पाऊस पण पडून गेलाय मस्त पैकी. आबा खत मारतो इकडे बघू शकता. आबा कोणतं खत? खत कोणतं? मिश्र आणि युरिया दोन्ही मिक्स खत करून मारतायत. त्याच्याने लवकर आपले आवे मोठे होतात. चिक्कल झाल्यानंतर पहिलं खत मारायला लागतं. खत लावून झाल्यानंतर भात लावतात. आणि थोडे आवे मोठे झाले एक दीड महिन्यानी की परत खत मारावं लागतं, जेणेकरून आपल्याला त्याच्यानंतर युरिया मारायचं काय. हा आता दोन्ही मिक्स खत मारायचं आहे, नंतरला फक्त युरिया खत मारतात, जेणेकरून आपलं भात फटाफट मोठं होतं. शेवटचा ढोस आपला मांड आहे इकडे. याच्या बाजूची शेती चालू आहे. चिक्कल झाले आहे आणि आता एकदा याच्यावरती मशीन फिरवणार म्हणजे थोडी परपरीत होईल. आपली बैलांची जी शेती करायची, बैलांची शेती ती बैलांची. आबा काय बेस्ट काय वाटतं आपल्या बैलांची शेती की मग हे आता बैलच घ्या, हे मशनी बिसनी नको. आमचा शेणखत आहे म्हणून आपली चिक्कल बघा, जर बैलांनी चिक्कल नांगरून केली ना तर आपला पाय जवळजवळ एवढा एवढा जातो आतमध्ये चिखलीमध्ये. आता हे एवढा छोटाच पाय जातो, थोडं वरच्यावर फक्त चिक्कल होते आणि आपल्याला मजा पण खूप असते बैलांनी नांगरायला. ते बघू शकते पूर्ण चिक्कल झाले. आता गोरू जरा फिरवल वरनं. खत मारून झालंय सगळं. आता याच्यानंतरला एकदा फिरवणार मशीन आणि नंतर डायरेक्ट भात लावायला घेणार. आता मशीन फिरवणार, त्याच्यानंतर भात लावायला घेतील. म्हणजे खत जे आपण मारलंय ते मातीमध्ये मुरण्यासाठी, म्हणजे मातीच्या खालती जाण्यासाठी थोडी मशीन वरती फिरवली जाते. जर आपण बैलांनी शेती केली तर याच्यानंतर दात्या मारतो. दात्या मारून त्याच्यानंतर आपण गुटं मारतो, कारण जमीन त्याच्यानंतर आपली प्लेन होऊन जाते. पण आता काय बैल वगैरे नाही आहेत तर मशीननीच करतात. मशीननी फक्त मशीन वरतून फिरवतात, 1-2 तास करतात आणि डायरेक्ट भात लावायला घेतात. आता थोडी चिक्कल आपल्याला वरती ढेपं दिसत आहेत, ती मशीन मारल्यानंतर पूर्ण प्लेन होऊन जाईल, थोडंफार परपरीत होईल. जोरदार काम चालू आहेत. ते बघू शकताय आपला सुशांत पाणी लावतोय पाटाला.
मस्त वेगळी आलो थांब वर. वा इकडून पाणी घेतलेलं आहे वरून. आता पाऊस पडला त्याचं पाणी परतून घेतलं नाही. आपला डुगूर यामराट करतोय चिक्कल खतरनाक मध्ये. तर चिक्कल झाली मस्तपैकी. भात वगैरे लावायला घेतलाय. बघू शकताय भात लावतात समोर. इकडे शुभमनी वगैरे पण भात लावायला घेतलाय. मस्तपैकी लावतात भात. प्रॉपर व्हिडिओ शेवटचा करायला भेटला नाही कारण मी थोडा बाहेर गेलो होतो. तर जेवढा व्हिडिओ केला आहे तेवढा अपलोड केला आहे. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.